आता एक मोठी बातमी पुण्यातून। पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये आज दुपारपर्यंत कारवाई होण्याची शक्यता आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालासंदर्भात अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचं कृत्य केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। एसआयटीच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केलेला आहे आणि आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील प्राप्त झालेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश। अमोल, पल्लवी सापळे यांना आपला जो अहवाल आहे तो अहवाल आता जे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आहेत राजीव निवातकर यांना दिलेला आहे आणि त्यांच्या वतीने हा अहवाल आता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। महत्त्वाची यातली बाब अशी आहे की अजय तावरे हे क्लास 1 अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निलंबन करण्याची जी कारवाई आहे ती मुख्यमंत्री घेऊ शकतात। त्यामुळे तातडीनं ती फाईल जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। तर दुसरीकडे जे 2 क्लास 2 चे अधिकारी, एक क्लास 2 चा अधिकारी आणि एक शिपाई आहे, यांच्यावर मात्र तातडीनं निलंबनाची कारवाई होईल। साधारणपणे 2 वाजेपर्यंत या दोन्ही कारवाया होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने जी 2 नावं आहेत ती नावं डॉक्टर श्रीहरी हरनोळ आणि शिपाई घाट कांबळे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई 2 वाजेपर्यंत होईल। अतिशय गंभीर स्वरूपाच्या चुका त्यांना केलेल्या आहेत अतिशय, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची यामध्ये माफी नाहीये आणि त्यामुळे यावर तातडीनं कडक कारवाई करावी अशा पद्धतीचा अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता कारवाई होणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आता केवळ निलंबनाची कारवाई होते, यानंतर पूर्णपणे या तिन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल आणि त्या चौकशीनंतर त्यांच्यावर बडतर्फीची देखील कारवाई जी आहे ती होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भाने देखील आता प्रशासनानं पावलं टाकल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अमोल, धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।